नमस्कार, आपण पाहतात चांगभल न्यूज। बातम्या हे साताऱ्यातून। जागतिक वारसा लाभलेल्या 13व्या सातारा हिल मॅरेथॉनमध्ये धावले 8000 स्पर्धक। साताऱ्याच्या घाटमाथ्यावर धावली जाणारी सर्वात अवघड आणि जागतिक पातळीवर नावाजली गेलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा रविवारी उत्साहात पार पडली। या स्पर्धेचा फ्लॅग ऑफ साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला। यंदा मॅरेथॉनचे 13वे वर्ष होते, त्यामध्ये 8000हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते। या मॅरेथॉनची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झालेली आहे। देश विदेशातील स्पर्धक आणि देशभरातील शासकीय सेवेतील अधिकारी या स्पर्धेत सहभागी झाले होते। स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी शहरातील चौकाचौकात सार्वजनिक मंडळांनी ढोल ताशे आणि डॉल्बी वाजवल्या गेल्या। आपण पाहतात सातारा हिल हाफ मॅरेथॉनची ही काही दृश्य। सातारा पोलीस परेड ग्राउंडवर 13 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर माझं आवडतं ठिकाण कास होतं। नेहमी घाटाईच्या मंदिरात जात असताना असंच आम्ही आणि माझा मित्र शेखर गोरपडे आम्ही असं बसलो होतो आणि मी म्हणलं समजा इथं आपण एक फिटनेस काहीतरी इव्हेंट आपण जर चालू केलं तर त्याचं रूपांतर कशात होईल, आणि त्यातून निर्मिती झाली हिल मॅरेथॉनची। आज एवढं बरं वाटतं। आज या ठिकाणी माझी बहीण आदिती आहे, आता ती या संपूर्ण अध्यक्ष आहे हिल मॅरेथॉनची। पण खूप ठिकाणून एवढा मोठ्या प्रमाणावरती म्हणजे देशभरातून तर आहेच रिस्पॉन्स, पण परदेशातनं पण अनेक लोक जे इथं येतात याचा संपूर्ण हिल मॅरेथॉनमध्ये सहभागी होतात। मी कालच विचार करत होतो की असं जगाच्या पाठीवरती अनेक मॅरेथॉन आपण बघतो, पण हिल मॅरेथॉन एकमेव अशी मॅरेथॉन आहे म्हणजे खास करून आपली कासची सातारची की डोंगरावरची मॅरेथॉन आणि बाकीच्या तर काय फ्लॅट सर्फेसवरती असतात। अजूनही ह्या पुढच्या वर्षी देखील जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं। And the second runner-up is Prathamesh Parampar. Here are the winners, and I need there is a big hand. All three open category male winners are here. They have achieved the Satara Hill. They have conquered the Satara Hills in an amazing timing. I congratulate all three of them. Event open category male team. First runner-up Anand Gaikar. Can be winners in the men. They get their trophies. They get. साधारण 8000 स्पर्धकांनी नोंदणी केली होती। त्या 8000 स्पर्धकांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि सर्वांनी साताऱ्याच्या निसर्ग संपन्न स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे। अतिशय जास्त उत्साह सातारकरांनी चेअरिंगमध्ये आणि रनर्सनी या रूटवर दाखवलेला